उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला तो पट्टा नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्यांच्या टीकेला संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं तर 2019ला कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाल्याची टीकाही फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती आणि त्यावर देखील संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं। जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही। मी गुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही। मानेचा पट्टा हा एक आजार असतो। असे आजार अनेकांना होत असतात। अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात। पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे। मुंबई पोलीस चांगल्या तालमी केल्या, त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो, तसा आम्हालाही मिळतो। ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात। म्हणजे महाराष्ट्राने बघितलं 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही पाठीत घुसली। आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे? देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला करू द्या त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे, दुसरं काम काय त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।